सोमवारी इजिप्तमध्ये गाझा परिषद शांतता परिषद 2025 पार पडली। हा दिवस खास ठरला जागतिक राजकारणासाठी, कारण या परिषदेद्वारे गाझामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल या अनुषंगाने चर्चा झाली। या गाझा परिषदेमध्ये 20हून अधिक देशांचे प्रमुख आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते। या सगळ्यांनी एकत्र येत शस्त्रसंधी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि त्याचबरोबर गाझाचं पुनर्वसन कसं करायचं, गाझाचं भवितव्य कसं असेल याविषयी अधिक चर्चा केली। काय नेमकं घडलं या बैठकीमध्ये, काय ठरलं, पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। गाझावासियांसाठी ऐतिहासिक दिवस। 2 वर्षांचं युद्ध थांबलं। गाझामधील शस्त्रसंधी करारावर स्वाक्षऱ्या। सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी गाझामध्ये इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका झाली। 2 वर्षांनंतर त्यांची आप्तजनांशी भेट झाली। त्याचवेळी गाझामध्ये यापुढे कोणताही संघर्ष उद्भवू नये म्हणून जवळच इजिप्तमध्ये 20हून अधिक देशांचे प्रतिनिधी जमले होते। इजिप्तच्या शर्म अल शेख शहरात ही प्रमुख परिषद पार पडली। शांतता 2025 परिषद या नावाखाली एक मोठी बैठक घेण्यात आली। अध्यक्ष होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी। या परिषदेत गाझा शस्त्रसंधी करारावर स्वाक्षरी झाली। डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह इजिप्त, कतार, तुर्की या देशांनी या करारावर स्वाक्षरी केली। इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या। हे राष्ट्र गेले 2 वर्ष या हमास इस्रायलमध्ये वाटाघाटी घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्नशील होते। या व्यतिरिक्त इतर 20हून अधिक देश आणि संस्थाही या परिषदेला उपस्थित होत्या। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहअध्यक्ष, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी सहअध्यक्ष, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास, पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेना, नेदरलँडचे पंतप्रधान डिक स्कूफ, अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशनियान, अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलियेव, बहरीनचे राजे हमाद बिन इसा अल खलीफा, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोयुलाइडिस, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्स, ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोताकिस, हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ओर्बान, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी, जपानचे राजदूत फ्युमियो इवाई, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे, कुवेतचे पंतप्रधान अहमद अल अब्दुल्ला अल सबा, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गर्स्टोर, ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमाद अल बुसैदी, सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैजल बिन फरहान अल सौद, स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज, संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष मंसूर बिन झायद अल नह्यान, तर अरब लीगचे महासचिव अहमद अब्दुल घैत, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस आणि युरोपीय संघाचे काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे सर्वजण या परिषदेसाठी उपस्थित होते। मात्र या परिषदेत खुद्द इस्रायल आणि हमासला बोलावण्यात आलं नाही। या 2 पक्षांच्या अनुपस्थितीतच हा करार संमत करण्यात आला। करारावर स्वाक्षरी केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दिवस संपूर्ण मध्य आशियासाठी सुंदर दिवस असल्याचं म्हटलं। आज आपण इथे गाझामधील युद्ध थांबल्याने आनंद साजरा करण्यासाठी जमलो आहोत आणि जर देवाने मनात आणलं तर संपूर्ण मध्यपूर्व आशियासाठी एक अतिशय सुंदर सुरुवात आहे। आजपासून इथून आपण एक सशक्त, स्थिर, समृद्ध असा प्रदेश घडवण्यास सुरुवात करत आहोत। दहशतवाद विरोधात एकत्र लढा उभारत आहोत। आपल्या सगळ्यांनाच दहशतवादापासून मुक्ती हवी आहे। इतरही अनेक समस्या सोडवायच्या आहेत। 3 महिन्यांपूर्वीच, खरं म्हणजे आजच्या या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्राच्या बैठकीतच झाली। आज आपण प्रत्यक्षात युद्धाचा अंत पाहत आहोत। तर इजिप्तच्या अध्यक्षांनी अमेरिकन अध्यक्षांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं। शिवाय सिसी यांनी ट्रम्प यांना इजिप्तमधील ऑर्डर ऑफ द नाईल हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करत असल्याचं सांगितलं। याच वेळी त्यांनी पॅलेस्टाईनलाही स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकार असल्याचं निक्षून सांगितलं। पॅलेस्टिनी नागरिकांचा अपवाद असता कामा नये। त्यांना त्यांचं भवितव्य ठरवण्याचं आणि युद्धापासून सुटका करून घेण्याचा हक्क आहे। त्यांना युद्धमुक्त स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तेही इस्रायलच्या बरोबरीनं शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि परस्पर संबंधांचा आदर ठेवत। शांतता ही काही सरकारांनी ठरवून घडवलेली नसते, ती राष्ट्र निर्माण करतात।
दरम्यान भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह उपस्थित होते. तर गाझा करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर भारतानं या कराराचं स्वागत करतानाच ट्रम्प यांच्यासह इतर मध्यस्थ राष्ट्रांचं कौतुकही केलं. दरम्यान याआधी अनेकदा शस्त्रसंधी झालेली आहे, मात्र यंदा थेट इजिप्तमध्ये येत एका अमेरिकन अध्यक्षानं पुढाकार घेतलाय. या युद्धविरामामुळे असे 20 बंधक जे अजूनही 2 वर्षानंतरही जिवंत होते त्यांची सुटका करण्यात आली. बाकीचे जे बंधक जे बंदिवासात मृत पावले त्यांचे अवशेष हमासकडून इस्रायलला देण्यात येणार आहेत. दुसरीकडे इस्रायलही आपल्या ताब्यात असलेले आणि त्याच्यामध्ये अनेक जण जन्मठेप भोगत असलेले कैदी आहेत जे हमासचे आहेत त्यांची सुटका इस्रायलने केली. आणि त्यामुळे जी गोष्ट गेली 2 वर्ष होत नव्हती ती गोष्ट काल झाली आणि ती आंतरराष्ट्रीय प्रयत्नातून झाली. ही त्याच्याबाबतची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरीकडे ही परिषद पार पडण्यापूर्वी हमासनं शांतता कराराचा महत्त्वाचा भाग म्हणून सोमवारीच 20 इस्रायली पोलिसांना मुक्त केलं. तर इस्रायलनंही 1986 कैद्यांना सोडल्याचं जाहीर केलंय. या व्यतिरिक्त इस्रायली सैन्यानं गाझा शहर, राफा, खान युनिस आणि उत्तरेकडील भागातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. आता इजिप्तमध्ये झालेला गाझा शस्त्रसंधी करार किती यशस्वी होतो, सर्वच अरब राष्ट्र आणि इस्रायल यांच्यातील संबंधांवरच पुढे पश्चिम आशियातील राजकीय वातावरण टिकून राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.